ദശകം 67 ഭഗവാൻ മറിഞ്ഞ് ഗോപികളെ ദുഃഖിപ്പിച്ചതും വീണ്ടും പ്രത്യക്ഷപ്പെട്ട് അധികം സുഖിപ്പിച്ചതും. സ്ഫുരത്പരാനന്ദരസാത്മകേന ത്വയാ സമാസാദിതർഭോഗലീലാഃ അസീമമാനന്ദഭരം പ്രപന്നാഃ മഹാന്തമാപോർമദമംബുജാക്ഷഃ നിലീയത്തെ असौ मयि मय्यमायं रमापतिर्विश्वमनोभिरामः इति स्म सर्वा कलिदाभिमानाः निरीक्ष्य गोविन्द तिरोहित अभूः राधाभिधां तावज्जातगर्वाम् अधिप्रियां गोपवधूं मुरारे भवानुपादाय गदो विदूरम् तया सह स्वैरविहारकारी तिरोहिते त्वयि जाततापाः समं समेधा कमलायताक्ष्यः वने वने त्वां परिमार्गयन्त्यः विषादमापुर्भगवन्नपारम् हा चूदः चम्बककर्णिकार हा मल्लिके मालति बालवल्यः किं वीक्षितो नो हृदयैकचोरः इत्यादितास्त्वत्प्रवणाभिलेपुः निरीक्षितोऽयं सखि पङ्कजाक्षः पुरो मम्येत्याकुलमालपन्तीं त्वां भावना चक्षुषि वीक्ष्य काचित् तापं सखीनां द्विगुणी चकार त्वद्वात्मिका स्मा यमुना तडान्ते तवानुचक्रुः किल चेष्टितानि विजित्य भूयोऽपि तथैव मानात् त्वया विमुक्तं ददृशुश्च राधाम् ततः समं ता विपिने समन्दात् तमोवतारावधिमार्गयन्त्यः पुनर्विमिश्रा यमुना तडान्ते वृषं विलेपुश्च जगुर्गुणांस्ते तदा व्यथा सङ्कुलमानसानां व्रजाङ्गनानां करुणैकसिन्धो जगत्त्रयी मोहनमोहनात्मा त्वं प्रादुरासीरसि मन्दहासी सन्दिग्धसन्दर्शनमात्मकान्दम् त्वां वीक्ष्य तन्वः सहसा तदानीं किं किं न चक्रुः प्रमदादिभारात् सत्वं गदात् पालय मारुदेश सर्वत्र गोविन्दनाम सङ्कीर्तनं गोविन्द गोविन्द नारायण अखिलगुरु भगवन्नमस्ते।